अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता म्हणून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील शिक्षकांनी नवनवीन प्रयोग हाती घेतलेत। धडगाव तालुक्यातील कालेखेतपाडा इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबवण्यात येत असलेला पायी पायी पाढे हा उपक्रम विशेषत्वानं कौतुकास पात्र आहे। या शाळेतील जवळपास 260 विद्यार्थी रोज 3 ते 4 किलोमीटर नागमोडी डोंगरदऱ्यातून प्रवास करत असतात। त्यावेळी मात्र पाढे म्हटले जातात। लांबच्या पाड्यातून मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, तर त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही पाढे पाठांतराची ही पायी पायी पाढे हा उपक्रम घेतला। याच्यामुळे 12-13 पाड्यावरून लांबचे येणारे 5-6 किलोमीटर 3-4 किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी, सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे आवाजामुळे ते लांब निघून जायचे। तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता। याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता। तो कॅप्टन मुलांना पुढे पाढे म्हणायचा, त्याच्यामागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचे। यामुळे मुलांमध्ये चालता बोलता एक शाळा तयार झाली आणि घरापर्यंत शाळा आणि समाजापर्यंत शाळा पोहोचण्यासाठी सहज मदत झाली। मोठ्या मुलांना आम्ही पाढे पाठांतरासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्फत त्या मुलांना पण आम्ही पाढे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि ते जाता येता पाढे म्हणल्यामुळे जे हिंस्र प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणताही हिंस्र प्राणी त्यांच्याजवळ येत नव्हता आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये त्यांना चांगले पाढे पाठ झाले। आम्ही घरून येता जाता पाढे म्हणत असतो। मी एका गटाची प्रमुख आहे। मी त्या गटामध्ये पाढे घेत असते। ते आम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ आहेत। त्यापासून आम्हाला हिंस्र प्राण्यांची भीती कमी होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।